तर मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहोत की उदबत्ती खिसणीचा वापर न करता हाताच्या साहाय्याने विभूतीचा वापर करून आज आपण कापसाच्या फुलवाती आणि साध्या वाती बनवणार आहोत। उदबत्तीचा पण वापर करायचा नाही, खिसणीचा पण वापर करायचा नाही आणि झाऱ्याचा पण वापर करायचा नाही। अगदी सोप्या पद्धतीने विभूतीचा वापर करून आज मी फुलवाती आणि साध्या वाती कशा तयार करायच्या ते मी सांगणार आहे। तर कापूस व्यवस्थित पिंजून घ्या मैत्रिणींनो। आता सणसुदीचे दिवस आलेलेच आहेत। दिवाळीपर्यंत आपल्याला भरपूर फुलवाती साध्या वाती लागतात, कारण आता गौरी गणपतीचे दिवस आलेले आहेत, नवरात्रांचे दिवस आलेले आहेत। नवरात्रांना सुद्धा 9 दिवस आपल्याला दिवे लावावे लागतात, गौरी गणपतीच्या वेळेस लावावे लागतात, पुन्हा दिवाळीत सगळीकडे अंगणात बाहेर तुळशी पुढे लावावे लागतात। त्यासाठी आपल्याकडे फुलवाती असणे साध्या वाती असणे फार गरजेचं आहे। तर आज आपण विभूतीच्या साहाय्याने फुलवाती कशा बनवायच्या ते मी सांगणार आहे। तर चला मैत्रिणींनो, करूया सुरुवात। तर आता आपल्याला कापूस घेऊन आपण विभूतीमध्ये तो पूर्णपणे आपल्याला घोळून घ्यायचा आहे आणि नंतर ताटली केल्यासारखं करायचं आहे आणि 5 ठिकाणी आपल्याला थोडंसं पिळून घ्यायचं आहे, पिळा मारायचा आहे। तर अशा पद्धतीने 5ही पिळे मारल्यानंतर आता काय करायचं आहे मी तुम्हाला सांगते। ते 5ही पिळे आपल्याला एकत्र करायचे आहेत। आपण जसं मोदक बनवतो त्या पद्धतीने करायचं आहे मैत्रिणींनो। स्टेप बाय स्टेप बघा, तुम्हालाही सहज जमेल। आणि तुमच्या घरात तर छोटीशी एखादी मुलगी असेल किंवा छोट्याशा कुठल्याही मुलीला हे येऊ शकतं, म्हणजे काहीच अवघड नाही। तिला जर एकदा दाखवलं तर तिला सुद्धा बनवू शकतं। तर खूप सोपी पद्धत दाखवली। तर बघा, आपली फुलवात फुलासारखी खूप सुंदर आणि फुललेली आहे आणि किती सुंदर अट्रॅक्टिव्ह आणि टवटवीत दिसत आहे। तर अशा पद्धतीने तुम्हीही तुमच्या घरामध्ये फुलवाती बनवा। तर मैत्रिणींनो, आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की विभूतीचा वापर का करायचा। तर कसं आहे मैत्रिणींनो, कॉटन म्हणजे कापूस जो असतो तो हाताला चिटकतो, त्याचे जे धागे असतात ते आपल्या हाताला चिटकतात आणि त्यामुळे आपण जे बनवणार आहोत ते आपल्याला व्यवस्थित येत नाही, कारण हाताला चिटकलेलं असतं ते काढण्यातच वेळ जातो आणि विभूतीत घोळल्यामुळे आपल्या हाताला कापूस कणभर सुद्धा चिटकत नाही किंवा काहीही त्याचे धागे वगैरे हाताला लागत नाहीत आणि आपल्या फुलवाती आणि साध्या वाती फास्ट होतात। तर बघू शकता, आता दुसऱ्यांदाही ताई दाखवते, व्यवस्थित बघा, तुम्हाला जमेल आणि एकदा दोनदा तुम्हाला बघितलं ना तर तुम्हाला सहज जमेल। अशा पद्धतीने कापूस विभूतीत घोळून घेतलेला आहे, ताटलीसारखं करून घ्या आणि 5 ठिकाणी आपल्याला पिळा मारायचा आहे। बघू शकता, एक पिळा मारला मी, आता दुसरा पिळा मारायचा आहे, आता तिसरा पिळा मारायचा आहे, आता चौथा पिळा मारायचा आहे आणि आता 5वा पिळा मारून घ्यायचा आहे। खूप सोपी पद्धत आहे। तर आता 5ही पिळे आपल्याला एकत्र करायचे आहेत, बघा केल्यासारखं। बघू शकता, हे 2 पिळे एकत्र केले, हा तिसरा केला, हा चौथा केला आणि हा 5वा केला आणि थोडंसं दूध लावायचं आहे की जेणेकरून आपण विभूती लावल्यामुळे ते वरती थोडंसं चिटकायला थोडंसं प्रॉब्लेम येतो, त्यामुळे दूध लावल्यामुळे चिकटपणा येतो आणि आपली फुलवात लगेचच चिटकते। तर बघू शकता किती सुंदर मोगऱ्याच्या फुलासारखी आपली फुलवात झालेली आहे। तर अशा फुलवाती तुम्ही नक्की बनवून ठेवा, कारण कसं होतं, सणवाराचे दिवस असतात, आपल्याला स्वयंपाक नैवेद्य हा करण्यातच अर्धा दिवस जातो आणि त्यातून फुलवातीपासून सुरुवात म्हणल्यावर मग आपली रागराग चिडचिड होते। त्यासाठी तयारी अगोदर करणे फार गरजेचं आहे। तर आता तुम्हाला ज्यावेळेस वेळ मिळेल त्यावेळेस तुम्ही थोडं थोडं जरी करून ठेवलं तरी तुम्हाला आरतीच्या वेळेस प्रॉब्लेम येत नाही। आता तिसऱ्यांदा दाखवते मैत्रिणींनो, अगदी सोपं आहे, तरी पण तुम्ही अजून एकदा बघा आणि मग मी तुम्हाला साध्या वातीही कशा बनवायच्या ते दाखवते। तर बघू शकता, अशा पद्धतीने विभूतीत पूर्णपणे घोळलेला आहे आणि बघासारखी स्टेप करायची आहे आपल्याला। आता हे सगळे 5ही पिळा घालून घेतलेला आहे, ते आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे। शेवटी थोडंसं दुधाचा वापर करा की जेणेकरून ते लगेचच चिटकेल आणि आपली फुलवात सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह दिसेल। तर बघू शकता, एकसारख्या फुलवाती आपल्या झालेल्या आहेत, ह्या तुम्ही तुपात किंवा तेलात घालून लावू शकता। अशा पद्धतीने फुलवाती सुंदर तयार झालेल्या आहेत। आता मी तुम्हाला साध्या वातीही बनवून दाखवते। साध्या वातीला सुद्धा आपल्याला
विभूतीचा वापर करून साध्या बघू शकता मी किती भरपूर फुलवाती बनवलेल्या आहेत. आता मी तुम्हाला साध्याही वाती बनवून दाखवते. तर काय आपल्याला साध्या वातीसाठी फक्त एक पोलपोट लागणार आहे. बाकीचं कुठलंही साधन यंत्र वगैरे लागणार नाही आणि आपल्याला विभूती लागणार आहे. तर बघू शकता कापूस पिंजून घेतलेला आहे. झाडाचा मी कालच काढलेला आहे. आमच्यात कापसाचं झाड आलेलं आहे. तर म्हटलं ताजा कापूस आला आहे तर आपण देवासाठी आधी फुलवाती आणि साध्या वाती बनवूया आणि त्यासाठी म्हटलं व्हिडिओ पण शूट करूया आणि म्हणूनच मी हा व्हिडिओ बनवला आहे. तर बघू शकता अशा पद्धतीने आता साध्या वातीसाठी सुद्धा आपल्याला विभूतीचा थोडासा वापर करायचा आहे आणि दोन्ही हाताला आपल्याला लावून घ्यायचं आहे. कारण दोन्ही हाताच्या साहाय्याने आपल्याला ती फुलवात बनवायची साधी वाती बनवायची आहेत. तर बघू शकता आता मी दोन्ही हाताने करते. दोन्ही हाताने विभूती लावल्यामुळे सरसर आपल्या वाती पुढे सरकल्या जातात आणि मस्त आणि एकसारख्या आणि मोठ्या होतात. तर या पद्धतीनेही तुम्ही वाती बनवू शकता. विभूतीच्या साहाय्याने सुद्धा वाती फार फास्ट होतात. एकदा आपण घेतलं की भरपूर होतात. एक 10 मिनिटात तुमच्या 25-30 तर वाती सहजच होतील मैत्रिणींनो. तर बघू शकता दुसरे पण दाखवते. अशा पद्धतीने तुम्ही विभूतीचा वापर करून साध्या वाती आणि फुलवाती नक्की बनवा. तर मैत्रिणींनो हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केलं तर माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील. तर बघू शकता किती सुंदर आणि एकसारख्या आपल्या वाती तयार झालेल्या आहेत. विभूतीचा खूप छान वापर होतो मैत्रिणींनो. कणभर सुद्धा कापूस आपल्या हाताला चिटकत नाही आणि खूप सुंदर अशा वाती बनतात आणि आपल्याला कुठल्याही साधनाचा वापर न करता फक्त हाताचा आणि विभूतीचा वापर करून आपल्याला ह्या सुंदर फुलवाती आणि साध्या वाती बनवून घ्यायच्या आहेत. तर तुम्हीही आता सणवार आलेत तर नक्की अशा पद्धतीने बनवा. तर बघू शकता मी साध्या वाती फुलवाती कशा बनवायच्या दाखवलेलं आहे. तर बघू शकता येथे माझ्या साध्या वाती फुलवाती तयार झालेल्या आहेत. तर तुम्हाला कसे वाटले हे नक्की सांगा आणि तुम्हीही नक्की तयार करून बघा. तर भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. एकसारख्या झालेल्या आहेत, मोठ्या झालेल्या आहेत आणि सुंदर झालेल्या आहेत. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.